फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपी सोबत करत आहे. बघा, आपण नवीन नवीन रेसिपीज ट्राय करत असतो आणि मग लहान मुलं असतील घरात किंवा जर खवय्ये असतील, अस्सल खवय्ये, त्यांना वेगळं वेगळं सतत खायला लागत असेल तर ही मखाना भेळ नक्कीच तुम्ही बनवून बघा. बघा, मी आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. अगदी साधी सोपी आहे. एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये तो मखाना भाजून घेतलेला आहे छान आणि तो बाजूला काढला. त्याच पॅनमध्ये 1.5 चमचा तेल घेतलं, त्यामध्ये हळद टाकली, चाट मसाला टाकला, थोडंसं लाल तिखट टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि तो मसाला छान भाजलेला आहे. त्यामध्ये पुन्हा फ्राय केलेला मखाना टाकला. मसाला सगळा मिक्स केलेला आहे, मखानासोबत लागलेला आहे मखानाला. तो एका बाउलमध्ये काढला आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान मिक्स केलेलं आहे. वरून अशी शेव टाकलेली आहे. वा, मस्त अशी ही ते माझी मखाना भेळ तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. बाय बाय.